नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड भव्य ओव्हरऑल डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे ऑल इंडिया. तर त्या स्पर्धेसाठी आज आम्ही निघालेलो आहोत. तर आता आम्ही सध्या कणकवली या ठिकाणी आमचे सर्व प्लेयर एकत्र आलेलो आहोत आणि या ठिकाणावरून आम्ही आता देवगडला जाण्यासाठी निघतो. आमची सेकंड मॅच आहे. तर आज सर्व टीम चांगल्या आहेत. बाईकरमॅन केतन म्हात्रे वगैरे सुद्धा आहेत. तर मित्रांनो, हा आमचा प्रवीण गावडे चंदगड कोल्हापूरचा प्लेयर आहे. तर आम्ही त्याला खेळासाठी बोलवलेलं आहे. याआधीसुद्धा तो 2-3 वेळेस होता. त्यांनी परफॉर्मन्ससुद्धा चांगला दिला आहे. तर आता टुर्नामेंटबाबत तो जरासं बोलेल. नमस्कार मित्रो, मी प्रवीण चंदगडवरून येतो आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. देवगड प्रीमियर लीग मनोज 11 या टीममधून आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होतो आहे. एक चांगली अशी स्पर्धा होईल अशी आम्ही आज अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या गटामध्ये आज केतन म्हात्रेचा पूर्ण सेट येतो आहे. सोबतच पुण्याचा आपला गोव्याचा पेडणेचा जो सेट येतो आहे तो देखील चांगला सेट आहे आणि चांगल्या मॅचेस आज इथे बघाव्यास मिळतील. नक्कीच एक चांगला गेम आपल्याला इथे बघायला मिळेल. मित्रांनो, हा आमचा बेळगाव स्टार संतोष सलगे पाटील हा सुद्धा आमच्या टीममध्ये बऱ्याचशा वेळा खेळायला आला होता आणि त्यांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स केला होता. तर तो सुद्धा आज आमच्या टीममध्ये ॲड होतो आहे. तर संतोष, तू कोकणात खेळायला आल्याच्यानंतर तुला कसं वाटतं? फार बरं वाटतं आहे. एकंदरीत तुझे या कोकणातल्या टुर्नामेंटचे काय अनुभव कसे? खूप छान, खेळायला फार आवडतं आहे. आणि आजसुद्धा आपण ऑल इंडिया टुर्नामेंट खेळतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अपोजिट टीमसुद्धा केतन म्हात्रे वगैरे सुद्धा आहेत. तर टुर्नामेंटसुद्धा खूप चांगली आहे. तर तुला ग्राउंडवर गेल्यावरती सुद्धा मी अनेक प्रश्न विचारेल, पण एकंदरीत तुला खेळायला मजा येते. मजा येते. तर हे बघा मित्रांनो, आपण आता कणकवलीवरून निघालेलो आहोत देवगड या ठिकाणी जाण्यासाठी. तर हे बघा मित्रांनो, आता आपण अगदी देवगडच्या जवळ पोहोचलेलो आहोत. तर थोड्याच वेळात तुम्हाला मैदान वगैरे सुद्धा दाखवतो मी. बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी उद्घाटनचा सुरू आहे. त्यानंतर पहिला सामना धाडसकल गोवा आणि पुण्याचा सामना आहे. पुण्यामध्ये सुद्धा सर्व स्टारकास्ट आहेत आणि धाडसकल गोवामध्ये सुद्धा सर्व स्टारकास्ट आहेत. आकाश चिंदरिया, केतन म्हात्रे, करण मोरे. तुम्हाला ही मॅच थोडीशी दाखवतो मी. बघा, भव्य दिव्य असं उद्घाटन समारंभ सुरू आहे आणि तुम्हाला आता मी त्यांची मॅचसुद्धा पुढे दाखवतो जराशी. ग्राउंडसुद्धा बघा, अतिशय सुंदर असं मैदान आहे. खेळपट्टी सेमी विकेटची आहे आणि आउटफिल्ड एकदम प्लेन विकेट आहे. हे बघा, आता सामना सुरू होईल. बाहेर यावेळेला पुन्हा एकदा बॉल टाकलाय. उसळी घेतली. उसळीचा अंदाज काही येऊ शकेल. अजून बॅट्समन केला. यावेळेला बॅटची कडाके बॉल मागे निघालाय आणि या स्पर्धेतील पहिला चौकार येतो मात्र आकाश काळे यांच्या बॅटमधून. मिळाली आहे 4 धावांनी ही सुरुवात झालेली आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, कॅच होतो पॉइंटला आणि तिकडे जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि त्याच्यात गोलंदाज आणि फलंदाज दोघेही बक्षीस गाजवणारच आहेत. आणि तिकडे चांगला बॉल गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर म्हणजे 2 दिवसांपूर्वी बरीच या ठिकाणी इंदूरपूर्वी पाहणं किती जबरदस्त आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावर, प्रत्येक बॉलला त्यांना देखील पलटवार इकडे करावाच लागणार आहे कारण 6 षटकांचा सामना आहे. टाकाचा बॉल समोर घेण्याचा प्रयत्न, सरकारच्या वरून मारला हा फटका, निघाला सीमारेच्या दिशेने आणि सुद्धा या मॅच मध्ये कारण दोन्ही संघ बलाढ्यच आहे. आताच्या बाहेरचा बॉल कव्हरचा उडवलाय. आर्यन तुमचं स्वागत आहे परंतु धावांनी पवारांनी पैदराचा संशयित गोलंदाजी करतात. यावेळेला रिवर्स पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. यावेळेला हा बॉल पाहिलं तर लक्ष बाहेर आलेनंतर थोडासा मागे टाका घेतला आणि बॉलला फक्त ढकलला वाचून पर्याय नव्हता आणि तिकडे बॉल ढकलला. यावेळेला आणखी एक या ठिकाणी चांगलं पाहिजे मिळतोय. कंबाईन करण्याचा प्रयत्न
उभा राहिला आकाश काळे महेश नागोडे देतील मात्र दुसरं षटक सारखंच पाहायला मिळत आहे यावेळेला असं काही लेगला खेळले महेश नागोडे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतात हाही चेंडू सीमारेषा पार चौकार नंबर 1 प्रीमियर बॉलर आणि योग्य दिशा देतात बॉलला यावेळेला बाहेर आले याही वेळेला त्या ठिकाणी पकडला गेला अक्षर पाटणकर त्या ठिकाणी होतो आणि महेश नागोडे यांची खेळ देखील होऊन गेलं पुन्हा क्लासेस समोर आकाश काळे यावेळेला बॅट फुटला करून पॉईंट खेळायचा होता नाही यशस्वी झाले बरोबर येतोय मला हा भव्य दिव्याचा सोहळा बाहेर येऊन गेले एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर सिक्सर वाह 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 आकाशने बॉलला आकाश दाखवलं सिक्सर आकाश दाखवलं यशस्वी झाले यावेळेला बॅट फुटला गेले आणखी एक धावा घेतला याही वेळेला जबरदस्त फटका सध्या कशी टक्कर टाकतायत आणि दुसरा फटका पडलेले आहे यावेळेला चांगला बॉल पाहिला फटका नाही आला परंतु इकडे सोडून घेतलेली आहे माणसांच्या एकत्र जाताना पाहिलं मिळते या ठिकाणी अपेक्षा राजू पाटे मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लागली होती की काय योग्य नंबर 6 मारलाय 6 यावेळेला मात्र पुन्हा एक विकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग नाही झाला परंतु एकदा तिकडे मिळणार आहे आणि धाव संख्या 3 षटकांसाठी समोर पाहिलं तर राजू पाटे आहेत यावेळेला फक्त बाहेर बॉल टाकला परंतु फक्त आमच्याकडे बाहेर पुन्हा एकदा वाईट फायदा घेतोय राजू पाटील खऱ्या अर्थाने सुरुवातीची क्रिकेट प्रेमी जनता आहे त्यांना भेटण्याची संधी देखील मिळत असते विमान चेंडू पाहायला मिळाला इकडे देवगडात झाल्यानंतर क्रिकेट बद्दल मुंबई दिली बॉलला टर्न केलाय यशस्वीकडे पाठवलाय कमबॅक फिरोजचा पाहायला मिळालं पण इथे प्रेक्षकांच्या साठीच्या गॅलऱ्या यावेळेला फटका समोर उडवलाय आणि तिकडं मात्र आर्यन होते त्यांच्याच दिशेने बॉल जाईल फिरोजला यश मिळत आहे आकाशात नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी या परिसरातील असणाऱ्या खेळाडू ऋतिक गजर बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात पाहूया समोरील शिंगात जबरदस्त गोलंदाज आहे चांगला बॉल पूर्व टप्प्याचा निर्धाव चेंडूची चांगली इकडे होताना पाहायला मिळते चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नाही यावेळेला फटका चांगला त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळालं फिल्डर त्या ठिकाणी इफेक्ट करे तोपर्यंत एकदा तिकडे मिळणार आहे आणि धाव संख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या जाऊन 44 धावा षटक क्रमांक 4 संपलाय आणि 7 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 44 धावा धाव संख्या पाहायला मिळते घरी राजू पाटे आणि ऋतिक गजर यावेळेला समोरच्या दिशेने आणखी एक चांगला बॉल आणण्याचा प्रयत्न केला परंतु तो समोरचा आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला त्यामुळे एकदा घेतली गेली घेतली गेली बँकिंग केली आहे तोपर्यंत दोन बाबा पूर्ण केला जाता यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा समर्थ सावध शेवटचं षटक पुन्हा एकदा ते याही वेळेला टर्न केलं बाहेर काढलं आणि खूप चांगली फलंदाजी शेवटच्या षटकात पाहिलं गेली फक्त 8 धावा संदेशाने दिल्या आणि धाव संख्या पाहिलं तर झाली आहे 67 धावा विजयासाठी पाहिजे 67 धावा या मॅचला जिंकण्यासाठी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये म्हणजे संदेश नाईक आणि कंपनी बरोबर केली पुन्हा एकदा व्यवस्थित लीडला जर बॅटिंग पाहायला मिळाली पाहिजे करू आणि काय नखरे करू
लेन बोलवा बॅटची बाहेरची कडा बॉल बोलतोय पहिला क्षेत्ररक्षक आहे तर त्याच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि पहिल्या षटकावर दशक आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे मातूर केले बघा सम्राट मृत्युंजय कोथरूड पुणेची पहिल्या षटकाचा खेळ संपला विकेट खर्च केला 4 धावा मिळवला 1 विकेट जिंकण्यासाठी पुढच्या 30 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 63 धावांची 30 चेंडू